चला मॅचला येईल सुरुवात. राईट आर्म ओव्हर द विकेटने अक्षय पाटील पॉवर प्लेचे षटक पहिलं आपल्याला पाहायला मिळेल. प्रगती पथावर आपण पाहतोय. पहिला बॉल ऑन साइडला षटक पुल करण्याचा प्रयत्न, झेल ड्रॉप झाला. इथे झेल ड्रॉप झालाय, निलेश भोईरचा झेल ड्रॉप झाला. आणि ऑन साइडला निलेश भोईरचा झेल ज्या वेळेस ड्रॉप होतो त्या वेळेस निलेश भोईर आक्रमक आम्हाला पाहायला मिळाला आहे. 12व्या मैदानावरची ती विस्फोटक खेळी कोण विसरेल, जिथे मात्र 2 का 1 धावसंख्येवरती निलेश भोईर यांचा झेल सुटला होता नेरूळ टीमच्या अगेन्स्ट. तिथे मात्र 94 धावसंख्येची खेळी आम्हाला पाहायला मिळाली होती. चूक केली या नौसादी दिवा टीमच्या त्या क्षेत्ररक्षकाने. यावेळचा बॉल समोरच्या दिशेला उडवला पुन्हा एकदा. लॉंग ऑफ नाहीये, बॉल मात्र क्लिअर होतोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येत असताना. पहिल्या बॉल वरती मात्र झेल ड्रॉप झाला आणि दुसरा बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चौकाराने अकाउंट ओपन झाले गावदेवी ऐरोली या टीमचं. निलेश भोईर सारख्या मोठ्या फलंदाजाला जीवनदान दिल्यानंतर ते तुम्हाला भोगावा लागणारा चौकार पाहायला मिळतोय. निलेश भोईर यांच्या बॅटमधनं 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात ऑन साइडला, जिथे लॉंग ऑन पाहायला मिळतोय आपल्याला. गिरीश सावंत आहेत. त्याच्यानंतर जर पाहिलं तर डीप मिड विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप कव्हर सर्व काही ओपन आहे निलेश भोईर यांच्यासाठी. आयटम ऑफ द विकेट अक्षय पाटील समोरच्या दिशेला पुन्हा एकदा खेळलेत. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर या मागचा पहिला षटकार निलेश भोईर यांच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. पहिल्या बॉल वरती झेल ड्रॉप झाला, त्याच्यानंतर मात्र दोन्ही बॉल सीमारेषा पार पाहायला मिळालेत. पहिला बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार, त्याच्यानंतर मात्र पुन्हा एकदा त्याच रिझनला षटकार पाहायला मिळाला. आता फिल्डिंग मध्ये परिवर्तन केलं गेलंय अक्षय पाटील याच्या माध्यमातून. आउट कॉर्नर रिझनला तिसऱ्या सर्कलच्या बाहेर एक आपल्याला पाहायला मिळतो क्षेत्ररक्षक. त्यानंतर लॉंग ऑफ पाहायला मिळतात. लॉंग ऑन मात्र आता आपण पाहत नाहीत कारण की मिड ऑन तिथे तैनात आहे. अक्षय पाटील पुन्हा एकदा तयार निलेश भोईर यांच्यासाठी. पुन्हा एकदा ऑन साइड. यावेळेस जर पाहिलं तर पुन्हा एकदा चूक झाली आहे, भरपूर मिस फिल्डिंग होती. या टीम नौसादी दिवा या चुका सुधाराव्या लागतील. तुम्ही सेमीफायनलची मॅच खेळता, बालकुमच्या मैदानावरती भरपूर मिस फिल्डिंग झाली आहे नौसादी दिवा टीम कडनं. हे फिल्डिंग भरपूर महत्वाची असते. ज्यावेळेस आपला गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो ना त्यावेळेस क्षेत्ररक्षकाचं योगदान भरपूर महत्वाचं असतं मॅच मध्ये. टीमची धावसंख्या जर पाहिली तर ती आतापर्यंत 11 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. जयेश पाटील प्रथमतः स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. चला स्विच हिटचा फटका लगवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो, परंतु पंचांचा इशारा येईल. डिक्लेअर रिझन मध्ये 1 रन आपल्याला मिळणार आहे. 22च्या माध्यमातून टीम गावदेवी ऐरोली या टीमला 1 रन मिळेल. जयेश पाटील निलेश भोईर या जोडीवरती भरपूर काही निर्भर असणारा. सुरुवात भरपूर महत्वाची आहे. जयेश पाटील मागच्या मॅच मध्ये बॅट चालली नाहीये जयेश पाटीलची. पहिल्या मॅच मध्ये जर पाहिलं तर संधीच मिळाली नाहीये. 5 बॉल मध्येच मॅच फिनिश केली निलेश भोईर यांनी. शेवटचा बॉल अक्षय पाटील यांच्या ओव्हर मधला राईट आर्म द विकेटने. यावेळचा बॉल ऑन साइडला मात्र शॉट पुल केलाय. जेपीच्या बॅटमधनं चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषा पार षटकार. खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना हे दोन्ही फलंदाज. टीमची धावसंख्या पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आपण पाहतोय 18 या आकड्यावरती 18 रन स्कोर कार्ड वरती. पहा कॅच ड्रॉप झाली पहिल्याच बॉल वरती. तिथून जर पाहिलं तर पूर्णपणे थांबलाच नाहीये गावदेवी ऐरोली संघ. बॉल मैदानाच्या आतमध्ये द्यायचा. पहिल्या ओव्हर मध्ये 18 धावा. पहिला बॉल जर पाहिला तर कॅच ड्रॉप झाली आणि कॅच ड्रॉप होऊन सुद्धा पण निलेश भोईरने रन घेतली नाही. जेपीला थांबवलं. जेपी तयार होता रन साठी, परंतु निलेश भोईरने सांगितलं नाही मला जबाबदारी उचलावी लागणार आहे, स्टार्ट मला करून द्यावं लागेल. आणि ती स्टार्ट करत असताना मात्र चौकार षटकार पाहायला मिळाले आपल्याला. झेल ड्रॉप झाल्यानंतर आता भूषण गावण यांना मात्र या ठिकाणी आमंत्रित केलं गेलं. भूषण गावण म्हटल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री चषक आम्हाला आठवतं. भूषण गावणने भरपूर चांगली गोलंदाजी त्या स्पर्धेमध्ये केली. 32-22 ची ती स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये खूप चांगली गोलंदाजी भूषण गावणने केली होती. प्रत्येक सामन्यामध्ये नौसादी दिवा टीमला खूप चांगली कामगिरी करून देत होते, परंतु इथे मात्र निलेश भोईर यांच्या बॅटमधनं आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळतोय. ऑन साइडला आणखीन एक षटकार सेहवागच्या बॅटमधून आपण पाहतोय.
मी म्हटलं होतं ज्या ज्या वेळेस ऑन साईडला तुम्ही कॅच सोडताना खेळाडू निलेश भोरी यांचा तो त्यावेळेस आक्रमक होतो आणि कॅच ड्रॉप झाल्याच्या नंतर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये चित्र पाहतायच. नवसा ते दिवा अगदी शांत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आपल्याला. निलेश भोईरची वादळी खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्या मॅच मध्ये 5 बॉल मध्ये 24 धावांचा टार्गेट असताना 5 बॉल मध्ये ती मॅच फिनिश केली. दुसऱ्या मॅच मध्ये अपयशी ठरला म्हणून तो तिसरी मॅच खूप चांगली बॅटिंग करत असताना भूषण गावण पुन्हा एकदा तयार. यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. डीप एक्स्ट्रा कव्हरला रोनित आहेत त्या ठिकाणी फक्त एक सिंगल रन पाहायला मिळते. या सिंगल रनच्या सहाय्याने टीमची धावसंख्या जर पहिली तर ती जाऊन पोहोचली 25च्या घरामध्ये. 25 धावा दाफलकावरती खूप चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते गावदेवी ऐरोली या टीम कडनं. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर तुषार पाटील या स्पर्धेचा पहिला अर्धशतक झळकवणारा फलंदाज त्या टीम मध्ये खेळताना दिसतोय आपल्याला, म्हणून स्कोर चांगला उभा करावा लागेल. यावेळेचा बॉल जेपी यांच्यासाठी डिक्लेअर रिजन मध्ये 1 रन आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 1 या धावसंख्येने पुढे जात असताना 26 धावा दाफलकावरती. इथून नवसाती दिवा संघ कसं काय कमबॅक करेल तर नवसाती दिवा टीमला प्रथमतः तर ही भागीदारी जी आहे ती तोडावी लागणार आहे. दुशांत स्मृती नवसाती दिवा. यावेळचा बॉल स्विचिटचा फटका खूप चांगला पाहायला मिळतोय, परंतु इथे एकच रन मिळणारा फटका लाजवाब होता. खूप चांगला फटका होता जेपीच्या बॅटमधनं, परंतु डिक्लेअर रिजन मध्ये एकच रन मिळणारा. या बॉलवरती या मैदानाची मर्यादा असल्या कारणामुळे एकच रन मिळेल. या बॉलवरती टीमची धावसंख्या 27 धावा दाफलकावरती. ही पार्टनरशिप भरपूर महत्वाची आहे आणि ही भागीदारी जर पहिली तर 27 धावसंख्येची आपल्याला पाहायला मिळते. नवसाती दिवा येथून ब्रेक थ्रूची गरज आहे. ब्रेक थ्रू मिळाला तर मॅच मध्ये पुनरागमन करेल नवसाती दिवा हा संघ. भूषण गावण आपल्या ओव्हर मधला 5वा बॉल घेऊन समोर जयेश पाटील आपल्याला पाहायला मिळतात. यावेळचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता ऑन साइडला आणि हा बॉल बीट झालेत. आता मात्र थोडंसं शांत वातावरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. निलेश भोईर मात्र नॉन स्ट्राईक वरती आल्यानंतर जयेश पाटीलला संधी मिळते, परंतु संधी सोनं मात्र जयेश पाटील करत नाही. मोठे फटके येत नाही त्याच्या बॅटमधनं. हाई बॉल स्लॉट मध्ये होता जेपीच्या. भूषण गावण पुन्हा एकदा तयार. यावेळचा बॉल शॉर्ट आर्म पुल केलाय जयेश पाटीलच्या बॅटमधनं कौकर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा अतिशय चांगला फटका पाहायला मिळतोय. जयेश पाटीलच्या बॅटमधनं षटकार पाहायला मिळतो. टीमची धावसंख्या जर पाहिली तर ती जाऊन पोचती आहे 33 या आकड्यावरती. 33 रन्स 33 धावा दाफलकावरती. वडा बॅटिंग, खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना जयेश पाटील निलेश भोईर हे दोन्ही फलंदाज गावदेवी ऐरोली टीमला मात्र चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलाय. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या जर पाहिली तर 33 धावा आहेत दाफलकावरती. बिनगडी बाद 33 धावा दाफलकावरती. खूप चांगली बॅटिंग. आता टीम मीटिंग घेण्यास भाग पडला टीम नवसाती दिवा या टीमला. इथून कमबॅक करावा लागेल नवसाती दिवा टीमला. जर इथून ही जोडी आणखी एक ओव्हर जर खेळली, ही जर संपूर्ण ही जोडी खेळली तर धावसंख्या मोठी पाहायला मिळेल आपल्याला मैदानावरती. नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधले भरपूर मोठे फलंदाज आहेत, दोन्ही भरपूर विक्रम आहेत दोन्ही फलंदाजांच्या नावे. निलेश भोईर त्यानंतर जयेश पाटील भरपूर अर्धशतक झळकवलेत या दोन्ही फलंदाजांनी. गावदेवी ऐरोली टीमसाठी आज मात्र नवसाती दिवा टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना खूप चांगला परफॉर्मन्स, जिथे अक्षय पाटील मात्र पहिल्याच बॉलवरती फसवलं होतं. गेम प्लॅन चांगला सेट केला होता अक्षय पाटील यांनी, जिथे डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन तैनात केलं होतं आणि शॉर्ट बॉलचा वापर. बाउन्सर टाकला होता पहिलाच बॉल आणि बाउन्सर टाकत असताना पहिलाच बॉल तो डीप मिड विकेटला उडाला होता आणि डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाने तो झेल ड्रॉप केला. तिथून जर पाहिलं तर हे दोन्ही फलंदाज थांबलेच नाहीयेत. निलेश भोईरची आक्रमक खेळी, त्याच्यानंतर जयेश पाटील यांच्याही बॅटमधनं 2 षटकार पाहायला मिळाले. नवीन गोलंदाजी मार्कवरती सोहम पवार. सोहम पवार आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती. समोर निलेश भोईर आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांच्या बॅटमधनं 2 षटकार 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाल्या. टीमची धावसंख्या 33. पहिला बॉल सोहम पवार यांच्या ओव्हर मधला
पहिलाच चेंडू हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूच्या खाली रितेश आहेत. आणखीन एक झेल ड्रॉप झालाय. आणखीन एकदा जीवनदान मिळत असताना निलेश भोईर यांना आणि मैदानाच्या आतमध्ये नवसाती दिवा सिंग पूर्णपणे पॅनिक होता. भरपूर मिस फिल्डिंग होती नवसाती दिवा टीम कडनं आज, जिथे मात्र बाळकुमच्या मैदानावरतीही आम्ही पाहिलं युट्यूबच्या माध्यमातून जी स्पर्धा बाळकुमच्या मैदानावरती होती तिथेही मित्र म्हणेन मिस फील्डच्या मुळेच तो सामना जो आहे तो पराभूत झाले. सोहम पवार पुन्हा एकदा तयार. यावेळचा बॉल पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. तुषार पाटील धावतात परंतु डिक्लेअर रिजन मध्ये एकच रन मिळेल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी सोहम पवारने केली. पहिल्याच बॉलवरती मात्र चान्स क्रिएट केला होता. विकेट मिळाली असती निलेश भोईर यांची. टीमची धावसंख्या जर पहिले दोन बॉलचा खेळ संपल्यानंतर 36 धावा धावफलक्यावरती आपण पाहतो. 36 रन स्कोर कार्ड वरती सोहम पवार गोलंदाजी मार्क वरती. समोर निलेश भोईर आपल्याला पाहायला मिळतो, ज्यांच्या बॅटमधनं षटकार चौकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळचा फटका मात्र आणखीन एक चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर निलेश भोईरच्या बॅटमधनं आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल षटकारानंतर हा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. कुठल्या स्पॉट वर ते पीच झाल्यानंतर थोडासा खाली राहिला हा चेंडू. निलेश भोईर पुन्हा एकदा तयार आहेत. या ओव्हर मधला 5वा बॉल सोहम पवार यांच्या ओव्हर मधला आपण पाहतोय. टीमची धावसंख्या 42 धावा दापलकावरती. यावेळचा बॉल व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आणखीन 1 रन मिळणारा गौदवी ऐरोली या टीमला. निलेश भोईर काय बॅटिंग करते मैदानाच्या आतमध्ये. उगाच नवी मुंबईचा वीरेंद्र सेवाग म्हणत नाहीये फलंदाजाला. विस्फोटक सुरुवात करून देणं या फलंदाजाची खऱ्या अर्थाने ओळख आहे नवी मुंबई टेनिस क्रिकेट मध्ये, आणि तो याही मॅच मध्ये दाखवतोय. यावेळचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षकात आणखीन मिस फिल्डिंग पाहायला मिळते. नवसाती दिवा संघ संपूर्ण आज खेळाडू जर पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये भरपूर मिस फिल्डिंग पाहायला मिळाले त्यांच्या माध्यमातून. आणखीन एक मिस फिल्डिंगचा चौकार. जर वेट केला असतं मागेच थांबले असते तर कदाचित या 4 धावा वाचल्या असत्या, परंतु त्या क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला की निलेश भोईरची कॅच मिळतीये का, परंतु भरपूरच लांब होता चेंडू त्याच्यापासून. मैदानाच्या आतमध्ये बॉल पुरवायचा. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचतीये 47 या आकड्यावरती. 47 रन्स स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. 47 धावा दाखलकावरती. एवढी घातक बॉलिंग लाईनअप असून सुद्धाही त्या बॉलिंग लाईनअपच्या समोर अशा प्रकारची बॅटिंग करणं खऱ्या अर्थाने उपाधी का दिली याचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देतोय नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा वीरेंद्र सेवाग निलेश भोईर. यावेळचा बॉल पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल केलाय. निलेश भोईर यांच्या बॅटमधनं आणखीन एक धमाका पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषा पार. षटकार. टीमची धावसंख्या जर पाहिली तर ती जाऊन पोहोचतीये 53 धावा 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर. नवसाती दिवा टीमने केले आतापर्यंत भरपूर चुका. जिथे पहिल्या बॉलवरती निलेश भोईरचा झेल ड्रॉप झाला, त्याच्यानंतर मात्र या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती सोहम पवारने चान्स क्रिएट केला होता. तो अगदी सहजरित्याने झेल तो रितेश यांच्या हातामध्ये त्यांना मिळाला असता, परंतु झेल त्यांच्याही हातातनं ड्रॉप झाला. आज निलेश भोईर यांचा चांगलाच दिवस आहे. टीमची धावसंख्या जर पहिली तर 53 आणि वैयक्तिक खेळ निलेश भोईर यांच्या आम्हाला पाहायला मिळते 36 या धावसंख्येवरती खेळत असताना निलेश भोईर. गिरीश सावंत येतात गोलंदाजी मार्ग वरती. आता आपल्याला पाहायला मिळतील दुशांत स्मृती नवसाती दिवा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना. गिरीश सावंत आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्ग वरती. समोर जयेश पाटील 36 या धावसंख्येवरती. वैयक्तिक निलेश खेळतोय जो नॉन स्ट्राईक वरती आहे. यावेळचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला पाहायला मिळतोय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळतं. जेपीच्या बॅटमधून मोठे फटके आलेले. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत, परंतु जेपी चांगलं काम करतोय.
जेपीला माहिती आहे निलेश भोईरच्या बॅटमध्ये चांगले फटके पाहायला मिळतात, चांगली बॅटिंग तो करतो, चांगल्या फ्लो मध्ये आहे. एक सिंगल रन काढून त्याला स्ट्राईक वरती आणायचं. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जयेश पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. जयेश पाटील ही आक्रमक फलंदाज आहे, परंतु जयेश पाटीलला सध्या माहिती आहे निलेश चांगल्या फ्लो मध्ये आहे, त्याला स्ट्राईक वरती आणणं भरपूर महत्वाचं आहे. वैयक्तिक 36 या धावसंख्येवरतीही तो खेळतोय. 54 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात गावदेवी ऐरोली या टीमची. 54 रन स्कोर कार्ड वरती गिरीश सावंत इथून कमबॅक करावा लागणार आहे. गिरीश सावंत नवसाती दिवा टीमला या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा खर्च करावे लागतील. नवसाती दिवा या टीमला. यावेळचा बॉल मात्र चेंडू हवेमध्ये, पुन्हा एकदा चान्स आहे, संधी आहे आणि तिथे मात्र विकेट. रोनित मडवी चेंडूच्या खाली आणि फलंदाज क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर जात असताना निलेश भोईरची वादळी खेळी मात्र इथे संपुष्टात येते. गिरीश सावंतला मिळते पहिली सफलता. पहिला धक्का लागतोय टीम गावदेवी ऐरोली या टीमला. निलेश भोईर तंबूच्या आश्रयाला आपल्याला पाहायला मिळतील. खूप चांगली खेळी आपल्याला पाहायला मिळाली. वैयक्तिक जर खेळी पाहिली तर 36 या धावसंख्येची खेळी आपल्याला पाहायला मिळाली. निलेश भोईर यांची आक्रमक खेळी मैदानामध्ये जे वादळ गुंगावत होते ते वादळाला मात्र शांत करण्यामध्ये यशस्वी झाला गिरीश सावंत. खूप चांगली बॅटिंग. एकदा जोरदार टाळ्या खेळाडूसाठी झाला पाहिजे जिथे मात्र संधी मिळाली आणि संधीचं सोनं केलं मोठ्या मॅच मध्ये. निलेश भोईर 36 धावसंख्येची वादळी खेळी करून मैदानाच्या बाहेर त्याची जागा घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नंबर क्रमांक 3 वरती आणखीन एक घातक फलंदाज डावखुऱ्या हाताचा प्रीतम पाटील आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. गिरीश सावंत गोलंदाजी मार्क वरती. मी म्हटलं होतं गिरीश सावंतला इथून कमबॅक करावा लागेल, कमीत कमी धावा इथून खर्च कराव्या लागतील गिरीश सावंत यांना. गोलंदाज राईट आर्म राऊंड विकेट. प्रीतम यांच्यासाठी समोर होता आणि लॉंग ऑफ बाउंड्री मात्र क्लिअर करत हा बॉल सीमा रेषा पार. प्रीतम पाटीलच्या बॅटमध्ये षटकार पाहायला मिळतोय आणि चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना गावदेवी ऐरोली संघ 60 या धावसंख्येपर्यंत आतापर्यंत पोहोचलेला आहे. 60 धावा धावफलकावरती पहिलाच बॉल आलेला आहे, षटकार ठोकला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रीतम पाटीलच्या बॅटमध्ये षटकार पाहायला मिळालाय. घातक फलंदाज आहे. नवी मुंबई टेनिस क्रिकेट डावखुऱ्याचा फलंदाज म्हणून या फलंदाजी ओळख आहे. यावेळचा फटका मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल सीमा रेषा पार प्रीतम पाटीलच्या बॅटमधनं. आणखीन एक धमाका षटकार. टीमची धावसंख्या जर पहिली तर 66 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये गावदेवी ऐरोली संघ पाहायला मिळतोय. स्टार्ट खूप चांगला मिळाला. निलेश भोईर जयेश पाटील यांनी स्टार्ट चांगलं दिलं आणि नंबर क्रमांक 3 वरती आपण पाहतोय प्रीतम पाटील यांना. प्रीतम पाटील आपण पाहत नाही एवढ्या लवकर म्हणजे बॅटिंग करताना. नंबर क्रमांक 3 वरती 4 वरती प्रीतम पाटील आपण जास्त प्रमाणामध्ये पाहत नाही, परंतु निलेश भोईर यांना माहिती होतं की धावा आता चांगल्या झाल्यात, इथून चांगला फ्लो चालू आहे, चांगला मोमेंटम आपल्याकडे तो शिफ्ट झालेला आणि त्याच मोमेंटमला पुढे न्यायचा तर एक आक्रमक फलंदाज मैदानामध्ये जाणं भरपूर महत्वाचं असणार. आणि प्रीतम पाटील 2 बॉल 2 षटकार. यावेळेचा बॉल मात्र हवेमध्ये. पॉइंटला क्षेत्ररक्षक आणखीन एक झेल ड्रॉप झाला. नवसाती दिवा संघ आज मात्र बॉल मिळत नाहीये, सापडत नाहीयेत. क्षेत्ररक्षकात जर पाहिले तर भरपूर चुका करत असताना नवसाती दिवा टीम. क्रिकेटमध्ये तुम्हाला फिल्डिंग भरपूर महत्वाची असते. गिरीश सावंत चांगली गोलंदाजी केली, परंतु प्रीतम पाटीलचे ते 2 षटकार. पुन्हा एकदा जर पाहिलं तर स्कोर कार्ड कडे नजर टाकली तर टीमची धावसंख्या 67. या इनिंगचा शेवटचा बॉल 67 रन स्कोर कार्ड वरती. शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक आहे. जयेश पाटील फेस करतील शेवटचा बॉल. राईट आर्म डाऊन द विकेट गिरीश. यावेळचा बॉल पुन्हा एकदा जर पाहिला तर चांगला चेंडू, खोलवर पद्धतीचा हा चेंडू. एक रन कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न जेपी करत होते, परंतु खूप चांगली फेकी पाहायला मिळते. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर निलेश भोईर यांची वादळी खेळी त्याला साथ देत असताना जयेश पाटीलचा सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. प्रीतम पाटीलच्या बॅटमध्ये 2 षटकार. फिनिशिंग खूप चांगली आपल्याला पाहायला मिळाली प्रीतम पाटील यांच्या माध्यमातून. आणि टीमची धावसंख्या जर पाहिली तर ती जाऊन पोहोचती 68 आणि 69 रन्सचं टार्गेट सेट केलंय टीम नवसाती दिवा या टीमच्या अगेन्स्ट. कुठेही जाऊ नका मित्रांनो, ही मॅच वन साइडेड होणार नाहीये. समोरचा संघ तेवढाच मातबर संघ आहे. 70 धावसंख्येचं आव्हान ठेवलं होतं मागच्या मॅच मध्ये. टीम आपण पाहतोय नवसाती दिवा या टीमने घनसोली 11 घनसोली टीमच्या अगेन्स्ट. तिथे मात्र गुड्डूच्या बॅटमध्ये 50 धावसंख्येची वादळी खेळी आपल्याला पाहायला मिळाली होती. चांगली बॅटिंग लाईनअप ही आहे नवसाती दिवा या टीमकडे, जिथे गिरीश सावंत आहे, तुषार पाटील आहेत, अक्षय पाटील, त्याच्याही बॅटमध्ये मोठमोठे फटके आम्हाला सातत्याने पाहायला मिळतात.
येणारे चेंडू 24 बॉल मध्ये धावसंख्या कंप्लीट करायचे 69 चला 69 धावसंख्येचा पाठलाग करायचा टीम नवसाती दिवा या टीमला गावदेवी ऐरोली टीमच्या अगेन्स्ट नवसाती दिवा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय 69 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी दाखल होते एका बाजूला जर पाहिलं तर तुषार पाटील आहे दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गिरीश सावंत आपल्याला पाहायला मिळतं तुषार पाटील गुज्जू त्यांच्या बॅटमधनं या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं दुसऱ्या बाजूला गिरीश सावंत डावखुऱ्याचा आणखीन एक आक्रमक फलंदाज नवसाती दिवा या टीमचा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील गावदेवी ऐरोली या टीम कडनं खेळत असताना गौरव शिंदे आपल्याला पाहायला मिळेल गौरव शिंदेच्या समोर मात्र तुषार पाटील हे चॅलेंज असणारा तुषार पाटीलला देखील कारण की गौरव शिंदे खूप चांगला गोलंदाज आहे परंतु ज्या फॉर्म मध्ये तुषार पाटील चाललाय ना गौरव शिंदेला ही चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल सुरुवात जर इथून चांगली झाली नवसाती दिवा टीम कडनं तर या धावा चेस होऊ शकतात सुरुवात भरपूर महत्वाची आहे 4 ओव्हरच्या मॅच मध्ये तुम्ही 69 धावसंख्येचा पाठलाग करताय दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा जाऊया मॅच कडे पहिला बॉल चला पहिलाच बॉल ऑन साइडला खेळायचा होता बॅटची एज लागली होती आणि विकेट किपर आपण पाहताय निलेश भोर यांच्याकडे चेंडू जातोय तोपर्यंत डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळते सुरुवात चांगली झाली आहे पहिला बॉल निर्धाव पाहायला मिळतोय 4 ओव्हरच्या मॅच मध्ये पहिलं षटक भरपूर महत्वाचं आहे नवसाती दिवा टीम साठी इथून रन्स येणं भरपूर महत्वाचं आहे गौरव शिंदे यांच्याकडे भरपूर व्हेरिएशन पाहायला मिळतात आपल्याला सातत्याने ऑफ ब्रेक लेग कटर त्यानंतर स्लोवर वन राईट मध्ये विकेटने यावेळचा बॉल मात्र टॉप आहे चेंडू हवेमध्ये चेंडूच्या खाली शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक कॉल केलाय इथे झेल ड्रॉप झालेला आहे तुषार पाटीलची विकेट इथे भरपूर महत्वाची होती आणि ओव्हर थ्रोच्या माध्यमातून 2 रन्स इथे मात्र मिळतील इथे झेल ड्रॉप झाले कॅच ड्रॉप झालेली या कॅचेस विन द मॅचेस सातत्याने म्हटलं जातं खराब क्षेत्ररक्षण नवसाती दिवा टीमने हीच चुकी केली होती त्याच्यानंतर तुम्हाला निलेश भोईरचे प्रहार पाहायला मिळाले होते आता मात्र पलटवार होईल का तुषार पाटीलचा त्याचाही झेल ड्रॉप झालाय गौरव शिंदे पुन्हा एकदा तयार होतील गोलंदाजी मार्गवरती समोर आपण पाहताय तुषार पाटील गुड्डू यांना
दोन धावा फलकावरती अकाउंट ओपन झाले. 9-7 दिवा या टीमचं. सेमी फायनल नंबर 2 तुमच्या समोर. गावदेवी ऐरोली त्यांच्या विरोधामध्ये 9-7 दिवा. चला यावेळेचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचा होता. बॅटची एज लागलेली आहे. संधीचा सोडा करता आलेला नाहीये आणि इथे फलंदाज क्रमांक पहिला तुषार पाटील मात्र तंबूच्या आश्रयाला आपल्याला पाहायला मिळणार आहे. ऑन साइडला खेळायचा होता. बॅटची एज लागली आणि सरळ सोपा झेल पकडला गेला विकेट किपर निलेश भूर यांच्या माध्यमातून आणि फलंदाज क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर तुषार पाटील. आता मात्र इथून अवघड होईल का, कारण की पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये रन्स येणं भरपूर महत्वाचं आहे. अजूनही या ओव्हरमध्ये 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये तुषार पाटीलची जागा घेऊन जातोय अक्षय पाटील. नंबर क्रमांक 3 वरती अक्षय पाटील आपल्याला पाहायला मिळतील. अक्षय पाटीलला इथून चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण की तुषार पाटील जर पाहिलं तर निराश करतोय. या मॅच मध्ये भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या तुषार पाटीलकडनं, त्यांच्या चाहत्यांना, त्यांच्या खेळाडूंना, परंतु तुषार पाटील सस्त्यामध्ये परतल्यानंतर अक्षय पाटील यांच्यावरती आता जबाबदारी भरपूर वाढली आहे. गिरीश सावंत दुसऱ्या बाजूला आपण पाहतो त्यांच्या संवेद आहेत. यावेळचा बॉल समोरच्या दिशेला लॉंग ऑन नाहीये. बॉल सीमा रेषा पार. या मॅचचा पहिला चौकार येतोय 9-7 दिवा या टीम साठी. अक्षय पाटील यांच्या बॅटमध्ये चौकार. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावरती. अजून या ओव्हरमधले 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गौरव शिंदे आतापर्यंत लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळेल गौरव शिंदेच्या माध्यमातून. पहिला बॉल डॉट काढला. दुसऱ्या बॉलवरती संधी प्राप्त करून दिली होती. तिसऱ्या बॉलवरती लगेच तंबूचा रस्ता दाखवला तुषार यांना. यावेळचा बॉल फुल टॉस होता. समोरच्या दिशेला लॉंग ऑफला आहेत जयेश पाटील. एक सिंगल रन पाहायला मिळेल. एका सिंगलने टीमची धावसंख्या 7 या आकड्यावरती. फुल टॉस बॉल होता. हे जे चेंडू आहेत ना त्यावरती तुम्हाला प्रहार करावे लागतील. जे तुम्हाला संधी मिळेल ना त्या संधीचा सुडा करावा लागेल. फुल टॉस बॉल. त्या फुल टॉस बॉल वरती बॉल बाउंड्रीच्या बाहेरच पाठवायला हवं होतं अक्षय पाटीलने, कारण की तुम्ही 69 धावसंख्येचा पाठलाग करत असताना असे चेंडू तुम्हाला वारंवार मिळणार नाहीयेत आणि असे खराब चेंडू जेव्हा ज्या वेळेस मिळतील ना त्यावेळेस तुम्हाला प्रहार करावे लागतील. जरूर वेगाने बीट केला असेल गौरव शिंदेने, परंतु तुम्हाला चान्स क्रिएट करावे लागतील. फुल टॉस बॉल तुम्ही आता मैदानाच्या बाहेरच पाठवायला लागेल तुम्हाला. मैदानाच्या आत तुम्ही ठेवू शकत नाही फुल टॉस बॉल. गौरव शिंदे शेवटचा बॉल गिरीश सावंत यांच्यासाठी. यावेळचा बॉल मात्र अगदी हलक्या हाताने खेळून काढला. खूप चांगला षटक पाहायला मिळाला गौरव शिंदेचं. 69 धावा डिफेंड करत असताना पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्यात आणि महत्वाची विकेट इनफॉर्म फलंदाज तुषार पाटीलची विकेट त्याला मिळाली. या खूप चांगली गोलंदाजी गौरव शिंदे यांची पाहायला मिळाली. पहिल्यावरचा खेळ संपला. पहिल्यावरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या जर पाहिली तर ती जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. एक गडी बाद 9-7 दिवा संघ संकटामध्ये. संकटातून कशा प्रकारे बाहेर पडेल. संधी अजूनही संपलेली नाहीये. 18 चेंडू शिल्लक आहेत. 18 चेंडू मध्ये त्यांना धावसंख्येची गरज आहे 63. 18 चेंडू आणि 63 धावसंख्येची गरज आहे, म्हणजे 21 सरासरी. प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला 21 धावसंख्येची गरज आहे. आणखीन एक चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती तुषार टॅलेंटेड आहे. गावदेवी ऐरोली या टीमचा हा खेळाडू तुषार आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती आहेत. लेफ्ट आर्म आहेत. बॅटच्या दिशेने वळवण्याचा सातत्याने प्रयत्न हा गोलंदाज करत असतो. चला अक्षय पाटील यांच्यासाठी मात्र ऑन साइडला खेळायचा होता. हा बॉल निर्धाव पाहायला मिळतो. डॉट बॉल. जसे डॉट बॉल येतील तसा मात्र प्रेशर फलंदाजांवरती येईल, कारण की आता समीकरण जर पाहिलं तर 17 बॉल आणि 63 रनची गरज आहे या मॅच मध्ये. मॅच चालू करायला लागेल, म्हणजे षटकार चौकारांची गरज आहे. स्कोर कार्ड वरती रन्स मोठ्या प्रमाणामध्ये येत नाहीयेत. सिंगल डबलने आतापर्यंत 7 या धावसंख्येपर्यंत पोहोचलाय 9-7 दिवा. हा मोठा संघ आहे, तगडा संघ आहे. आज मात्र थोडासा ढासळलाय. यावेळचा बॉल पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये कॉल दिलाय स्वतः तुषार यांनी आणि अगदी सोपा झेल पकडला गेलाय. आणखीन एक विकेट मात्र डाऊन होते या ठिकाणी 9-7 दिवा या टीमची. आणखीन एक फलंदाज बाद. पूर्णपणे मॅच वरती अभिराज्य गाजवत असताना गावदेवी ऐरोली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय पाटील ही सस्त्यात बाद झालेला आहे. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त आपण पाहतोय 7 धावा फलकावरती.
चला नवसादी दिवस संघ संकटामध्ये पाहायला मिळतोय. फिल्डिंग करत असताना चांगला परफॉर्मन्स झाला नाही. क्षेत्ररक्षकांकडे भरपूर चूक झाली. बॅटिंग करत असताना तुषार पाटील, अक्षय पाटील निराश करून गेलेत. नवीन फलंदाज नंबर क्रमांक 4 वरती पाहायला मिळतात. रितेश मडवी आपल्याला पाहायला मिळतील. बॅटिंग करण्यासाठी स्ट्राईक वरती ऑन स्ट्राईकला गिरीश सावंत, ज्यांना मात्र जास्त संधी मिळाली नाही. या शेवटच्या पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती त्यांना संधी मिळाली होती. त्याही वेळेस मात्र गौरव शिंदेचा चांगला चेंडू पाहायला मिळाला. त्या चेंडूला त्यांनी सन्मान दिला. तुषार यांच्या ओव्हरमधला हा दुसरा बॉल मात्र ऑन साइडला आपल्याला पाहायला मिळतात. रितेश यांच्या बॅटमध्ये एक सिंगल रन. टीमची धावसंख्या या सिंगलने मात्र पुढे जात असताना आपण पाहतोय 8 या आकड्यावरती 8 धावा दाफलकावरती लागल्यात. गिरीश सावंत स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. फिल्डिंग मध्ये विवरचना करत असताना निलेश भोईर आपल्याला पाहायला मिळतात. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये फिल्डिंग सेट करतात. डीप एक्स्ट्रा कव्हर जर पाहिलं तर थोडस पुढे बोलवलंय. गिरीश सावंत यांच्या बॅटमध्ये चांगला फटका, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते आणि गॅप मध्ये बॉल निघून चाललाय. हा चौकार आलाय गिरीश सावंत यांच्या बॅटमधनं. 4 धावा, 5चा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. या चौकाराच्या सहाय्याने टीमची धावसंख्या जर पाहिली तर 12 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचतोय. 9 दिवस संघ 12 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगला फटका गॅप मध्ये पाहायला मिळाला गिरीश सावंत यांच्या बॅटमधनं. चला मैदानाच्या आतमध्ये बॅट बदलली जाते. गिरीश सावंत नवीन बॅट सोबत मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा दाखल झाला. चौकार पाहायला मिळाला गिरीश सावंत यांच्या बॅटमधनं, परंतु लक्ष भरपूर मोठा. असे फटके तुम्हाला भरपूर मारावे लागतील या मॅच मध्ये. गोलंदाज तुषार पुन्हा एकदा तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय तुषार यांना. यावेळचा बॉल शॉट पुल केलाय. गिरीश सावंतच्या बॅटमधनं चांगला फटका पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा काय येतोय? डिक्लेअर रिजन मध्ये फक्त एक सिंगल. फटका चांगला होता, परंतु एकच धाव मिळेल या फटक्याला. टीमची धावसंख्या 1 या धावसंख्येने पुढे गेली आहे. 13 या आकड्यावरती 13 धावा दाफलगावरती आपल्याला पाहायला मिळतात. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. तुषार यांचा शेवटचा चेंडू या ओव्हर मधला. या बॉलचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला आपल्याला पाहायला मिळतो. डीप स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फेकी देखील खूप चांगली पाहायला मिळते. फक्त एक सिंगल रन. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या जर पाहिली तर ती जाऊन पोहोचली. 9 दिवस संघ 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 14 धावा दाफलकावरती 12 चेंडू. आव्हान भरपूर मोठं आहे. 9 दिवस संघ या मॅच पासून भरपूर दूर चाललेला. गावदेवी ऐरोली संघाने या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली आहे. गोलंदाजी देखील दर्जेदार पाहायला मिळते. फिल्डिंग देखील खूप छान केलेली आहे. 3 फलंदाज गावदेवी ऐरोली टीमचे 3 फलंदाज फक्त. निलेश भोईर, जयेश पाटील, प्रीतम पाटील. ज्यामध्ये मी म्हटलं होतं निलेश भोईरची चांगली सुरुवात पाहायला मिळाली. जयेश पाटील यांनी मात्र साथ चांगली दिली आहे. निलेश भोईर यांना सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि फिनिशर म्हणून खरं तर प्रीतम पाटील यांनी खूप चांगलं फिनिश केलं. यावेळचा बॉल जर केला तर व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. या व्हाईट बॉलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या जर पाहिली तर ती जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती. 15 रन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतं. 15 धावा दाफलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाजी मार्क वरती आपण राकेश यांना गोलंदाजी करताना पाहतोय. 15 धावा दाफलकावरती गिरीश सावंतच्या बॅटमध्ये चांगले फटके पाहायला मिळालेत. यावेळचा बॉल चेंडू हवेमध्ये मिस टाइम झालाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय. कॉल दिलाय. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे जज केलाय आणि फलंदाज आणखीन एक बाद होतोय. गिरीश सावंत
ज्याच्या बॅटमधनं मोठे फटके येत होते तो फलंदाज मात्र बाद होतोय. 15 या धावसंख्येवरती तिसरा धक्का लागला. राकेशला मिळते पहिली सफलता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. वेदांत हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेला. गोलंदाज तयार. राकेश या बॉलचा बॉल समोरच्या दिशेला खेळत. लॉंग ऑनला जयेश आहेत त्या ठिकाणी फक्त एक सिंगल रन मिळेल. पूर्णपणे मॅच जर पाहिली तर गावदेवी ऐरोली टीमच्या बाजूने झुकलेली आहे. दिविशा 11 ऐरोली टीमचे कॅप्टन जर उपस्थित असेल गणेश करंडे प्लीज रिपोर्टिंग करायची आहे. त्यानंतर मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल रन या बॉलवरती. रितेश यांच्यासाठी हा चेंडू मात्र खूप चांगला पाहायला मिळतो. राकेश यांच्या माध्यमातून आणखीन एक चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतो आपल्याला. या डॉट बॉलच्या सहाय्याने मात्र आपण पाहतोय धावसंख्या फक्त स्थिर 16 या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. उत्कर्ष मित्रमंडळ दिवा कोळीवाडा आयोजित या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खूप चांगला खेळ 16 संघांनी केला. यावेळेचा फटका मात्र फसलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणखीन एक फलंदाज बाद होतोय. रितेश मडवीचाही खेळ मात्र इथे संपुष्टात आला. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं 8 संघ खेळले. त्यामध्ये खूप चांगला खेळ करत दिविशा 11 ऐरोली संघ मेगा फायनल मध्ये दाखल झाला. आणि आजच्या दिवसामध्येही 8 संघ आपल्याला खेळताना दिसले. त्यामध्ये नवसाथी दिवा आणि गावदेवी ऐरोली हे दोन संघ मात्र चांगला खेळ करत मात्र सेमीफायनल पर्यंत पोहोचले. या मॅच मधून जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये खेळताना दिसेल दिविशा 11 ऐरोली गणेश कारंडे यांच्या टीमच्या समोर. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. राकेशने 2 विकेट्स त्याच्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय रोनित मडवी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राकेश. 5वा बॉल राकेश यांच्या ओव्हर मधला आपण पाहतोय. चेंडू हवेमध्ये आहे. पुन्हा एकदा मिस टाइम झालाय. दुर्वेश मनोरे चेंडूच्या खाली आणखीन एक झेल ड्रॉप झालाय आणि एक सिंगल रन पाहायला मिळते. या सिंगलच्या साहाय्याने टीमची धावसंख्या 17 धावा धावफलकावरती. शेवटचा एक बॉल तिसऱ्या ओव्हर मधला. मॅच जवळजवळ गावदेवी ऐरोली टीमच्या बाजूने झुकत असताना आपल्याला दिसते. जिथे मात्र बॅटिंग चांगली झाली नाहीये नवसाथी दिवा टीमची. सुरुवात चांगली हवी होती ती सुरुवात मिळाली नाही. त्यानंतर जर पाहिलं तर गोलंदाजी करत असताना गोलंदाजी जर पाहिली तर थोडीशी खराब पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षकांनी मात्र थोडंसं निराश केलं. नवसाथी दिवा संघ मात्र या मॅच मध्ये पूर्णपणे बॅकफुट वरती पाहायला मिळतोय. शेवटच्या षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. विकी ज्याने मात्र मागच्या 2 मॅचेस मध्ये 2 मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी घेतल्या होत्या तो गोलंदाजी मार्कवरती येतोय. पहिल्या मॅच मध्ये 4 विकेट्स घेतले होते एकाच ओव्हर मध्ये विकीने. शेवटचा षटक पहिला बॉल रोनित मडवी स्ट्राईक वरती पाहायला मिळतो. राईट आर्म ऑफ द विकेटने विकीचा पहिलाच बॉल आपण पाहतोय. लॉंग ऑनच्या रिझनला त्या ठिकाणी जयेश धावतो तोपर्यंत एक सिंगल मिळाली. या दुसऱ्याचा प्रयत्न दुसरी धाव सहजरित्याने कंप्लीट केलेली. या 2 धावेबरोबर टीमची धावसंख्या 19 धावा दाफलकावरती. या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहेत. जवळजवळ ही मॅच जी आहे ती गावदेवी ऐरोली संघ विजयाच्या उंबरठ्यावर आपल्याला दिसते. फायनलचा दरवाजा ठोकत असताना यावेळचा बॉल पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहेत. आणखीन एक विकेट विकी या गोलंदाजाला मिळते. फलंदाज रोनित मडवीचाही खेळ संपलाय आणि गावदेवी ऐरोली संघ इथे जर पाहिलं तर दिविशा 11 ऐरोली या टीमला सांगत असताना की आम्ही हे एंटर होतोय मेगा फायनल मध्ये. ज्या प्रकारे मैदानाच्या आत खेळ झाला आज दिवसभरामध्ये गावदेवी ऐरोली या टीम कडनं या टीमने खूप चांगला खेळ केला. टीम वर्क पाहायला मिळाला गावदेवी ऐरोली टीमच्या माध्यमातून. बॅटिंग असेल मग बॉलिंग असेल मग क्षेत्ररक्षण असेल खूप चांगला खेळ तिन्ही फॉर्मॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळाला गावदेवी ऐरोली या टीमचा. यावेळचा फटका जर पाहिला तर कॉर्नर रिजनला फक्त एक सिंगल. पहिल्या मॅच मध्ये जर पाहिलं गावदेवी ऐरोली टीमला
तर पहिल्या मॅच मध्ये गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली, तिथे मात्र सहजरित्याने निलेश भोईर यांनी मॅच फिनिश केली. 5 बॉल मध्ये टार्गेट चेस केलं 24 या धावसंख्येचं. विकीचा पुढचा बॉल वेदांत यांच्यासाठी हाही चेंडू हवेमध्ये डिक्लेअर रिजन मध्ये हा चेंडू चालला. दुसऱ्या मॅचचा जर विचार केला गावदेवी ऐरोली टीमचा 40 धावसंख्येचं लक्ष ठेवलं होतं युनायटेड ऐरोली टीमने दुसऱ्या मॅच मध्ये, तिथे मात्र निलेश भोईरच्या बॅटमध्ये रन्स पाहायला मिळाले नाही, जयेश पाटीलच्या बॅटमध्ये रन्स पाहायला मिळाले नाहीयेत, प्रीतम पाटीलच्या बॅटमध्ये षटकार पाहायला मिळाला, जगदीश पगडे सस्त्यामध्ये बाद झाला. मिडल ऑर्डरचे फलंदाज त्यांनी मात्र जबाबदारी उचलली आणि ती मॅच ते जिंकले. म्हणजे टीम वर्क आपल्याला पाहायला मिळाले. निलेश भोईर जेपीचे बॅट नाही झाली, मग मिडल ऑर्डरचे फलंदाज चांगली बॅटिंग करतात, मॅच जिंकून देतात. आणि या तिसऱ्या मॅच मध्ये जर पाहिलं तर निलेश भोईर, जयेश पाटील आणि प्रीतम पाटील यांची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे ज्या वेळेस निलेश भोईर, जयेश पाटीलची बॅट चालणार नाही त्या वेळेस मिडल ऑर्डरचे फलंदाज चांगली कामगिरी करतील सातत्याने. अनिकेत वैती त्यांनी खूप चांगला खेळ केला मैदानामध्ये. दुसऱ्या मॅच मध्ये त्यांची खेळी भरपूर महत्वाची होती. साईसागर युनायटेड ऐरोली या टीमच्या विरुद्ध मॅच थोडीशी फसली होती या टीमची. यावेळचा बॉल जर पाहिलं तर वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे सेमीफायनल. यस 2 धावा मिळतील, 1+1 अशा 2 धावा मिळणार. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवरती विकी आपल्याला पाहायला मिळतो. दिविशा 11 ऐरोली टीमचे कॅप्टन. चला प्लीज विनंती करतो आणि विकीचा कॉल करण्यासाठी यायचं लगेच आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. राईट मध्ये विकेटने शेवटचा बॉल मात्र चांगला फटका पाहायला मिळतो, परंतु मेगा फायनल मध्ये जाणारा दुसरा संघ कदाचित मिळाला की काय. नो बॉल आहे, पंचांचा इशारा नो बॉलचा आला. अजून वाट पाहावी लागेल, अजून थोडी वाट पाहावी लागणार. नो बॉल आणि चौकार आपल्याला पाहायला मिळतो वेदांतांच्या बॅटमधनं. जवळजवळ मेगा फायनल मध्ये एंटरच होतोय, परंतु हा नो बॉल टाकला गेला. अजून थोडा वेळ वाट पाहावी लागेल आपल्याला. फक्त नाव लिहायचं आहे दिविशा ऐरोली टीमच्या समोर. चला या वेळचा बॉल मात्र समोरच्या दिशेला खेळलाय, चांगला झेल पकडण्याचा प्रयत्न, हाही झेल ड्रॉप झालाय, परंतु मेगा फायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ आपल्याला मिळालेला आहे. उत्कर्ष मित्र मंडळ दिवा कोळीवाडा आयोजित या स्पर्धेमध्ये दिविशा 11 ऐरोली संघाच्या विरोधामध्ये आपल्याला खेळताना दिसेल संघ गावदेवी ऐरोली संघ. एका बाजूला गणेश कारंडे यांचा दिविशा 11 ऐरोली संघ खेळताना दिसेल, तर त्यांना फाईट करताना संघ दिसणार आहे आपल्याला निलेश भोईर यांचा गावदेवी ऐरोली संघ आपल्याला पाहायला मिळणारा. पब्लिक टीम आणि हार्ड लक टीम नवसती दिवा, खूप चांगला खेळ तुम्ही केलात, परंतु या मॅच मध्ये थोडासा निराश आम्हाला पाहायला मिळालं. ज्या प्रकारे टीमचा परफॉर्मन्स झाला, फिल्डिंग मध्ये वारंवार चुका झाल्या, त्याच्यानंतर जर पाहिलं तर बॅटिंग चांगल्या प्रकारे